आज आईने बनवले धपाटे. नमस्कार मंडळी, कशा आहात? संध्याकाळचे 4 वाजले ना तर मला ना लगेच चहाची आठवण येते आणि 2-3 दिवसापासून ना खूप सर्दी पण आहे, म्हणूनच ना हे सगळे टाकून ना मी चहा बनवून ना झाली होती, पण चहा ना गॅसनीच पिऊन घेतली होती थोडीफार. चहा गाळून घेतली आणि आदूचं खात होता. मग मी पण त्याच्याजवळ गेले बसायला आणि मी पण मस्त अशी चहा पिऊन घेतली आणि चहा ना खूपच टेस्टी झाली होती प्यायला. आणि त्याने ना माझं असं डोकं पण असं फ्रेश चहा पिऊन ना मोठं काम तर झालंच होतं, पण आता खूप सारी ना कोथंबीर पण निसायची बाकी होती. मग तीच ना कोथंबीर निसायला एकटीने ना कोथंबीर नव्हती निसली. आता आदूने पण ना खूप सारी हेल्प केली होती मला कोथंबीर निसायला. आता थोडीफार कोथंबीर त्याने निसली होती आणि थोडीफार ना नास पण केली. एक काम करू लागतो पण 2 कामं ना मला तो वाढून ठेवत असतो. कोथंबीर निसून झाली होती आणि राडा पण असा गावरून घेतला होता आणि ताईने ना आदूसाठी ना कारल्याचा पाला आणून दिला होता. त्याला खोकला आहे ना तर म्हणे आणि खोकला जातो हे ज्यूस पेल्याने, म्हणून म्हणलं देऊन बघते त्याला खोकला यायला तर खूपच चांगलं. आता ज्यूस तर मी काढला होता पण आपला सरांना पितील का नाही मला तीच विचार. ज्यूस काढून घेतला आणि त्याच्याकडे ज्यूस घेऊन गेले. त्याच्या तोंडाचं एक्सपिरेशन बघा तुम्ही, त्याला कळून गेलं की हा कडू पाला आहे. तो कशाचा पिला आणि त्यांनी पिला पण नाही. मग तो ज्यूस तर काही ज्यूस पिला नाही. मग मला ना खूप सारी कामं पण होती किचन मधले. मग ना आईला ना थोडीफार कोथंबीर कापून दिली आणि आईला ना धपाटे बनवायचे होते. आईला ना धपाट्याची तयारी करून दिली सगळी आणि आईने ना धपाट्याचं पीठ तिबून घेतलं आणि मस्त आईने ना धपाटे ना असे गोल गोल ना थापून घेतले. धपाटे बनवून ना तव्यावर चांगले भाजून घेतले आणि ह्या म्हणजे धपाट्यासोबत ना म्हणजे असं गुळाचंच कॉम्बिनेशन असतं बघा, मस्त गुळासोबत खायला ना छान लागतात ते. चला मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.